नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तेज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहे, हस्तांदोलन. बघा, इयत्ता 4थी ते 8वीपर्यंत सर्व स्पर्धा परीक्षेत बऱ्याच ठिकाणी हस्तांदोलन हा टॉपिक विचारला जातो. त्याच्यामध्ये हा टॉपिक उपयुक्त आहे मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, नवीन टॉपिक बघतोय हस्तांदोलन. बघा, हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. मला वाटतं आपण बघत नाही, त्याच्यामुळं हा टॉपिक किंवा हे प्रश्न आपल्याला अवघड जातात. 1, 2, 3 किंवा 1, 4, 5 प्रश्नामध्ये हा आपल्याला टॉपिक कंप्लीट होऊन जातो. 1, 4, 5 टाईप आहेत, त्याच्यामध्येच आपला हा टॉपिक उरकून जातो. बघा, पहिला प्रश्न दिला आहे. एका कार्यक्रमात 40 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होतील? पर्याय ए 1000, पर्याय बी 900, पर्याय सी 800 आणि पर्याय डी 780. बघा, सोडवूयात आपण हा प्रश्न. बघा, ह्याच्यासाठी एक सूत्र आहे, साधं सोपं सूत्र आहे मित्रांनो. n कंसात n-1/2 हे सूत्र आहे मित्रांनो. बघा आपल्याला या प्रश्नामध्ये फक्त व्यक्ती किती दिलेत तेवढेच बघायचे आहेत. या टाईपमध्ये व्यक्ती किती दिलेत आपल्याला? 40. बघा, यांच्या ठिकाणी जिथं जिथं n दिसते ते 40 लिहून टाका. -1 भागिले 2. बघा, यांच्या ठिकाणी आपण काय केलं? 40 लिहून टाकलं. इथं भाग देऊन घेऊया, जिथं भाग जातो तिथं 2 × 2 20 × 2 = 40. बघा, 20 गुणुले 40 मधून 1 गेला 39. बघा, 20 गुणुले 39 केलं तर उत्तर 780 येतं. बघा, पर्याय नंबर 4 780. यातलं दुसरं गणित बघूया. बघा मित्रांनो, बघा, एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांनी एकमेकास हस्तांदोलन केले तेव्हा एकूण किती वेळा हस्तांदोलन झाले हे करायचं. बघा, इथं पण आपल्याला फक्त विद्यार्थी किती आहेत तेवढेच बघायचे. अगोदर आपलं सूत्र लिहून घेऊया. n कंसात n-1/2. बघा मित्रांनो, यांच्या जागी विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आपली? विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? बघा, 14. तर आपल्या फक्त 14 यांच्या ठिकाणी जिथं n दिसतं ते 14 लिहून घ्यायचे मित्रांनो. बघा, 14तनं 1 गेल्यानंतर उरतात 13 छेदस्थानी 2. बघा, 2ने भाग जातो, 14ला भाग लावून घेऊया. 2 × 2 2 7 14. बघा, 7 गुणुले 13 राहिले आपले 13 7 91. आपलं उत्तर काय आलं मित्रांनो? 91. ऑप्शन नंबर डी 91. बघा मित्रांनो, हे तिसरं गणित आहे. एका मैदानावर 11 खेळाडू आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाला एकदा भेटवस्तू दिली तर एकूण किती भेटवस्तू दिल्या गेला? हा प्रश्न आहे मित्रांनो भेटवस्तूंचा. हा भेटवस्तूंचा प्रश्न कसा सोडवायचा? बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. त्याच्यामध्ये पहिला दिला ए 55, बी 110, सी 121, डी 66. बघा, आपल्याला इथं खेळाडू किती दिलेत? 11 खेळाडू दिले. ह्याचं सूत्र बघा मित्रांनो, n कंसात n-1. हे एवढंच सूत्र आहे मित्रांनो. बघा, n कंसात n-1. यांची किंमत किती आहे मित्रांनो? खेळाडू किती आहेत? 11. यांच्या ठिकाणी 11 लिहून घेऊया. 11 - 1. बघा, 11 - 1 आपले आले 10, म्हणजेच 11 गुणुले 10. 11 गुणुले 10 110 उत्तर येतं मित्रांनो. ऑप्शन नंबर बी 110. बघा, याच्यामधील चौथं गणित आहे मित्रांनो. एका मैदानावर 15 खेळाडू आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाला एकदा भेटवस्तू दिली तर एकूण किती भेटवस्तू दिल्या गेला? हे पण भेटवस्तूंचंच आहे. बघा, सेम सोडवायचं. बघा, काय दिले आपल्याला सूत्र? बघा, n कंसात n-1. बघा, n खेळाडू किती आहेत मित्रांनो? 15. यांच्या ठिकाणी 15, जिथं जिथं n दिसते तिथं 15 लिहून घेऊया मित्रांनो. 15तून 1 गेला 14. बघा, 15 आणि 14चा गुणाकार केला. 15 गुणुले 14 आपण साईडला गुणाकार करून घ्या. 14 × 5 = 70, 14 × 1 = 14, 14 × 7 आपले झाले 21. उत्तर काय आलं मित्रांनो? 210. पर्याय नंबर बी 210. बघा मित्रांनो, 5वं गणित याच्यामधलं. एका पार्टीत प्रत्येकाने प्रत्येकाला फक्त एक भेटवस्तू दिली. असे दिलेल्या भेटवस्तूंची एकूण संख्या 110 आहे, तर पार्टीत किती लोक होते? बघा मित्रांनो, आपल्याला मगाशी काय दिलं तर प्रश्नामध्ये किती भेटवस्तू दिल्या गेल्या हे विचारलं होतं.
आणि आता आपल्याला भेटवस्तूंची संख्या दिली आणि लोक विचारल्यात. बघा आपल्याला ह्याच्यामध्ये संख्या किती दिसते? 110 संख्या दिसते. बघा 110च्या जवळची वर्गसंख्या कोणती? तर ती 121 मित्रांनो. बघा हा 121चं वर्गमूळ किती येत? तर 11. तर उत्तर किती येईल आपल्याला? 11. बघा मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला एक स्क्रीनवरती प्रश्न दिले, तो प्रश्न सोडवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या. धन्यवाद.